नमस्कार, मी सेजल. संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. शनिवारी 8 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्यातील डॉक्टर M.A. हाऊस केळकर हॉल येथे दैनिक संध्या परिवाराने 69व्या वर्धापन दिनाचा भव्य सोहळा साजरा केलाय. या सोहळ्याला अनेक मान्यवर, हितचिंतक, वाचक आणि संध्या परिवाराचे सदस्य मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. संध्या परिवाराचे योगदान या सोहळ्यात दैनिक संध्या नेहमीप्रमाणे निष्पक्ष पत्रकारितेची आणि लोकहितकारी दृष्टिकोनाची परंपरा जपणार असल्याची ग्वाही दिली आहे. हा कार्यक्रम केवळ वर्धापन दिनापुरता मर्यादित नव्हता, तर तो स्नेहभावनांनी भरलेला एक आनंद सोहळा ठरलाय. पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमात निष्पन्न पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पत्रकारांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलाय. अतिथींचे स्वागत आणि सन्मान संध्या परिवाराने उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केलं आणि त्यांचे बहुमूल्य योगदान अधोरेखित केलंय. कार्यक्रमादरम्यान दैनिक संध्या परिवाराने वाचकांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी निष्पन्न आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेचे व्रत कायम ठेवण्याचा निर्धार केलाय. संध्या परिवाराच्या वतीने 69 वर्षाच्या यशस्वी प्रवासामध्ये पाठिंबा दिल्याबद्दल सर्व वाचक, हितचिंतक आणि सहकार्यांचे आभार मानले गेले. पत्रकारांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. हा सोहळा संपला असला तरीही संध्या परिवाराचा प्रवास अधिक ताकदीने पुढे जाणार आहे. संध्या न्यूजच्या वर्धापन दिन सोहळ्यातून सकारात्मक ऊर्जा आणि नवनवीन उपक्रमांची सुरुवात झाली आहे. आमच्या प्रत्येक वाचकाच्या साथीने आम्ही अधिकाधिक यशस्वी होऊ याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. दैनिक संध्याच्या 69व्या वर्धापन दिनाला आपल्या सर्व संध्या परिवारातील सर्व सदस्यांना खूप मनापासून खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या ठिकाणी संध्या परिवारातील आणि संध्या परिवारही संलग्न असलेले सर्वचा जो आदर सत्कार या ठिकाणी संध्या परिवाराच्या वतीने झाला, त्या सर्वांनाही खूप मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. खरं म्हणजे डॉक्टर कैलासवासी वसंतराव काने यांनी 1957ला या पेपरची सुरुवात त्या ठिकाणी केली आणि आम्हाला आठवत असेल, म्हणजे आमच्या कॉलेजच्या वेळेमध्ये किंवा शाळेच्या वेळेमध्ये दुपारी 4 वाजता ओरडत येणारा संध्या आणि त्यामुळे त्याचं नाव संध्या होतं. नंतरच्या काळामध्ये आम्ही काही मंडळींनी त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आल्यानंतर निर्णय घेतला आणि दैनिक संध्या हा सकाळच्या वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी पब्लिश करायला सुरुवात केली. संध्याबरोबर आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की डिजिटल पेपर आणि व्हिडिओ किंवा आपण म्हणतो यूट्यूब चॅनल या माध्यमातून सुद्धा आपण त्या क्षेत्रामध्ये दैनिक संध्या लाईव्ह म्हणून त्या ठिकाणी गेलं आहे. डिजिटल पेपरसुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध आपल्या सगळ्या वाचकांच्यासाठी करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी काही बदल आणि त्याच्यामध्ये आपलं हे आता 70वं वर्ष आहे. 69वा वर्धापन दिन आपण साजरा करत असताना 70व्या वर्षामध्ये पदार्पण करतो आहे. आणखी लाईव्हनेस आपल्याला पब्लिकेशनमध्ये आणि लाईव्ह चॅनलमध्ये कसा करता येईल याच्याबद्दलही आम्ही सगळेजण त्या ठिकाणी बघतो आहोत. आम्ही काही इन्व्हेस्टर्सनी त्या ठिकाणी आपण बघितलं असेल, आता संध्या पेपरचा स्वतःचा स्टुडिओ पण त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्याही क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारचा बॅकअप तुम्हा सगळ्यांच्यासाठी, म्हणजे पब्लिकेशनचे जे पत्रकार वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये काम करत आहेत, भागामध्ये काम करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ते एक चांगला बॅकअप राहणार आहे. तुमच्या भागातले सामाजिक काम करणारे, राजकारणामध्ये काम करणारे, समाजामध्ये काम करणारे वेगवेगळे व्यक्ती आहेत, यांचंही पॉडकास्ट असेल किंवा इतर माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्यांनाही समाज माध्यमांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम निश्चितपणे करणार आहोत. 70व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना या ठिकाणी ज्या सर्वांचा आपल्या संध्याच्या संपादिका नाळे मॅडमच्या माध्यमातून जो आदर सत्कार या ठिकाणी केला आहे ते सर्वच, म्हणजे त्यामध्ये मला वाटतं ऋषभजी जाधव, कृष्णमूर्तीजी जगताप, योगेशजी जाधव, दिनेशजी, जाकीर पठाणजी, कमरुद्दीन शेखजी, योगेशजी राजगुरू, अक्षदा राजगुरू, राहुलजी सोनकर, धनंजयजी दुधाने, दत्तात्रयजी गरुड, टीना पठाण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर जे रिपोर्टर आहेत ज्यांचा सर्वांचा या ठिकाणी सत्कार केला त्यांचंही सगळ्यांचं
सगळ्यांचे नाव घेणार नाही, कारण अगोदरच मला यायला खूप उशीर झाला आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्ही समजूनही घ्याल, आम्ही राजकारणी कधीच कुठल्या गोष्टीला वेळेवरती पोचत नाही, परंतु आमचं प्रेम आणि आमचं लक्ष हे निश्चितपणे संध्यावरती आहे. आणि या 17व्या वर्षामध्ये दैनिक संध्या आज आपला पेपर हा इतर पेपरच्या बरोबरीने निश्चितपणे ब कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी आहे, ज्याचं कॅटेगरायझेशन स्टेट गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये होतं. त्यामुळे आपण कुठे कमी नाही आहोत. निश्चितपणे आपण काही भागांमध्ये आजही पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहराच्या काही भागांमध्ये डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून पोचायला कमी असेल, परंतु आमचा प्रयत्न राहणार आहे डिजिटलायझेशनच्या माध्यमातून 17व्या वर्षामध्ये आणखी चांगली इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रामध्ये करून तुमचे असणाऱ्या बातम्या किंवा आत्ता जसं आपल्या जांभरेजींनी सांगितलं, तुमचे सगळ्यांचे अनुभव खरं म्हणजे मी ऐकले नाही, परंतु प्रत्येकाचे असतील. शेवटी तुम्ही बातमीदार समाजातल्या व्यथा, समाजातल्या चांगल्या गोष्टी ज्या समोर आणता, त्याला लोक निश्चितपणे मदत करण्यासाठी अनेक लोक पुढे येतात. ज्या चुकीच्या गोष्टी तुम्ही समोर आणता त्याला कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून सरकार त्याच्यावरती निर्णय घेत असतं. त्यामुळे तुमचं क्षेत्र असं आहे की तुम्ही नेहमीच समाजामध्ये एक चांगल्या ऑडिटरची भूमिका करता. मी तुम्हाला सर्वांनाच या 17व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आणि असंच आपण सर्वजण संध्या परिवाराशी संलग्न राहाल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नाळे मॅडम त्यांच्या सर्व टीमला खूप मनापासून 69व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि 17व्या वर्षामध्ये निश्चितपणे संध्या आणखी चांगल्या प्रकारे लोकांच्यापर्यंत आणि संध्या लाईव्हच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आज या ठिकाणी अखिलेशजी राजगुरू ज्योतिषी वास्तुशास्त्रज्ञ यांचंही मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना लाभलं आहे, त्यांचेही मनापासून आभार मानतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि अपेक्षा व्यक्त करतो आपला हा परिवार आणखी बहारत फुलत आणि आणखी मोठा होत जाईल. येणाऱ्या काळामध्ये आणखी काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा आम्ही पोचतो आहोत पुणे जिल्ह्याबरोबर, तेही वेळोवेळी आपल्या सगळ्यांच्यापर्यंत आम्ही पोचवायचा प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो. आणि आपल्या सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा थोडंसं वेळेच्या यायला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि जरी उशीर झाला असला तरी संध्या पेपरच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची खात्री या पेपरशी संलग्न असणारा एक डायरेक्टर म्हणून या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. संध्या न्यूज बघत रहा, सत्य आणि विश्वासासोबत. पुन्हा भेटूच एका नव्या बातमीसह.